कॉंग्रॅच्युलेशन्स नारायण. धन्यवाद सरपंच भाऊ, धन्यवाद. लक्ष्मी, नारायण, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू काकू. धन्यवाद बहिणी. लक्ष्मी ह्या वहिनी आहेत, वहिनी. हो का? सॉरी. थँक्यू ताई. काही नाही होत. आता कुठं तुला माहित आहे कोण कोण आहे कोण नाही. चालते. लक्ष्मी ह्या गावच्या सरपंच आहेत वहिनी. वहिनी सरपंच आहेत आणि भाऊंना पदवी मिळाली. वहिनी सरपंच असल्यामुळे भाऊंना पण सरपंच भाऊ म्हणतात. अरे वा नारायण, तुझ्या वहिनीमुळे मला पदवी मिळाली का? याच्या आधी मी 5 वर्ष सरपंच नव्हतो का? आधीपासूनच मला सरपंच म्हणतात ना. मस्त सांगून राहिलं होतं. हो भाऊ, आधी सरपंच होते पण आता वहिनी आहेत ना सरपंच. वहिनी, माधुरी ताईच्या इथून कोणी आले नाही का? भाऊजी वगैरे आले नाही? आले ना, आले जावई आले. तिकडे बोलत आहेत, कोणी ओळखीचे मिळाले असतील ते बोलत आहेत. आम्ही स्टेजवर आलो. हो का? आले का? चला ना. इथंच उभे राहता का? चला ना, बाकीच्यांना पण येऊ द्या. हो चल. भाऊ वहिनी थांबा ना, फोटो काढा ना. साईडला व्हा तुम्ही. वहिनी तुम्ही या साईडला होऊन जा. राहू दे ना नारायण फोटो. नाही वहिनी, सगळ्यांनी फोटो काढायचा आहे. कशाला मी कॅमेरावाला केलो? व्हिडिओ शूटिंग कशासाठी करत आहो मी? हो चला बा, आठवण राहून जाते नाही काय. बरं, मी लक्ष्मीकडे हो का? हो, कोणाकडे व्हा, पण एकीकडे आणि एकीकडे असे व्हा. तुम्ही इकडेच उभे राहा, मी लक्ष्मीकडे चालली जाते. थांबा, तसेच राहा भाऊ वहिनी, तसेच राहा. व्हिडिओ काढून राहिले. बापा दुर्गा, खूप उशीर केली नाही यायला. काकू, मला वाटलं आता पाहुणे आमच्या घराकडे येतील म्हणून मी घरीच वाट पाहत राहिली. यांचे म्हणत होते की नाही लवकर येऊ म्हणून. नाही, कुठं लवकर आले. वेळेवरच आले पाहुणे. बरोबर वेळेवर पाहुणे आले, लवकर आले नाही काही. 6:30 वाजले होते आले तर पाहुणे. हो का? मी वाट बघत राहिली बाबा. म्हटलं पाहुणे वगैरे येतील, पाणी वगैरे पितील, चहा पाणी. तर म्हटलं घरीच राहा बा. मग असं होते ना काकू, आपण घरी वाट बघत राहायचा आणि मग पाहुणे येत नाही ना. जर नाही वाट बघितली असती मी घरी तर मग म्हणायला झालं असतं की बा दुर्गाला सांगितलं होतं आम्ही येऊ म्हणून, तरी दुर्गा घरी थांबली नाही, किती म्हणावा. असं होते ना, म्हणून मी म्हटलं थांबून जाते. काहीच नाही मिळालं बा मला, एंट्री बिंट्री काहीच नाही मिळाली बघायला. पागलच आहे दुर्गा तू. आता रिसेप्शनला आले पाहुणे तर तिकडे येतील का आधी? आधी इकडेच येतील ना, मग ठीक आहे. इथं जेवण बिवण झाल्यानंतर येऊ शकतात तुझ्या घराकडे. हो, मी तसा विचारच नाही केली. तुला तर रात्री येशील म्हटली होती. शांताबाई वगैरे होती तिथं. मग नवरदेव नवरीसोबत येशील म्हटली तर तू आली नाही ना. आता का सांगू काकू, काहून नाही आली तर जाऊ द्या. आता रात्रीची रात्री गेली. भेटल्या का विहीनबाई? हो बोलली ना मी त्यांच्यासोबत. बसले आहेत ना त्या तिथं. बोलली. आणि हिरालाल भाऊ पण नाही दिसले. ते तर मग असेच आले ना, आधीच आले ते. त्यांना तर एंट्री मिळाली असेल बघायला. हो का? तरी 7 वाजले तरी दुर्गा, नवरदेव नवरीची एंट्री होतपर्यंत. हो का? 7 वाजले का? काका खूप घाई करत होते ना, त्यांना मोठी घाई राहते. 5 वाजेपासून मार बोंबलत होते. झाला नाही का. कुठं होते का आता एवढ्या पाहुण्यांच्या म्हटलं तर. आणि नवरीलाही थोडा वेळ लागते ना मेकअप बिकअप करायसाठी. हो काकू, बरोबर आहे ना. मी म्हटलं काल आली नाही तू, तर म्हटलं आज रिसेप्शनलाच येते का बा त्यांच्यासोबतच. नाही, मग आम्ही जेवण बिवण केलं 10-11 वाजे आणि निघालो मग तिथून. हो का? बरं ठीक आहे नारायण. हो भाऊ ठीक आहे. काकू, अरे इंदू, झाली का फोटो बिटो काढून? हो काकू, झाली ना फोटो बिटो काढून. तुम्ही नाही काढले का विहीनबाई सोबत फोटो, विवायासोबत फोटो? काढलं ना, काढलं. झाली काढून फोटो. बरं ठीक आहे काकू, निघतो आता आम्ही. थांब, फोटो काढून. झाले ना काकू, आताच फोटो काढले. नाही, आपण आता लेडीज काढू फोटो. थांब, शांता गिंताला आवाज मारते मी. एक लेडीज फोटो काढून टाकू, मग झाला. मग हे काका तुझे बघत बसतील, जेंट्स सोबत काढतील मग. ठीक आहे, काढा तुम्ही फोटो. इंदू, मी जातो तिकडे, ये मग तू. हो ठीक आहे. आता काकू फोटो काढून म्हणतात ना, एक काढते मग मी फोटो. शांता, कुंता, या ना इकडे स्टेजवर, या फोटो काढायला. बोला काकू, काय म्हणता? शांता, फोटो काढून घेऊ म्हटलं. सगळ्या बाया मिळून फोटो काढून घेऊ मस्त. हो का? मी यांची वाट बघत होती, यायचेच आहेत घरून. मग येईन म्हटली यांच्यासोबत इथं टीका लावायला जोड्यानी. हो लावशील मग. आता इंदू आली की नाही तर जात होती, तर मी म्हटली इंदूला थांब, सगळ्या बाया मिळून फोटो काढून घेऊ. मग कसं मी कामामध्ये राहीन तर मग राहून जाईल आपले फोटो काढायचे नाही का. आणि मग लक्षातही नाही येत, सुचतही नाही वेळेवर. तर आता पटकन लक्षात आला माझ्या की काढूनच घेऊ फोटो म्हणून आवाज दिली. कुंता, ते सूर्यकांता वगैरे आहे त्यांना आवाज दे ना. हो बोलवते. कुंता, सूर्यकांता, चला काकू बोलवत आहेत फोटो काढायसाठी. आल्या का बाबा सगळ्या? काकू, हे रजनी ना ललिता, त्या 2 जणी नाही आल्या. या कुठे राहिल्या बाबा आता 2 जणी? महेश, काय झालं काकू? अरे महेश, कावेरीला बोलव बरं, फोटो काढायसाठी बोलवत आहेत म्हणा. काकू, हा पांडू रडत होता ना जेवणासाठी, तर ते जेवण देत आहे त्याला. हो का? एक काम करते, ललिता आहे ना आणि रजनी, त्यांना पाठव बरं इकडे. हो काकू, ठीक आहे, पाठवतो. का नो रजनी, ललिता, माझा मान बघत होता का तुम्ही? काकू आवाज देईल तेव्हाच जाऊ म्हणून.
नाही नाही काकू, तसं काही नाही. आता आम्ही तिकडे बोलत होतो बापा, जाऊ म्हटलं आता जोडप्यांनी. मग अशी म्हटली होती ना तुला मी ललिता, की फोटो काढायचे आहे सगळ्यांना म्हणून, येशील फोटो काढायला म्हणून. हो हो म्हटले होते, पण मी आता तिकडे बोलतच होती तर माझा काही लक्ष नव्हता. आई फोटो काढून राहिले ना, चुप राही ना, मग जातच दिसतील नाही तर तुझे. चलो ठीक आहे ना बेटा, मम्मा जवळ राहा, मी येते, जेवण करून येते मी. राधा, काय झालं, तब्येत वगैरे बरी आहे ना? हो बरी आहे ना तब्येत. मग नाराज काऊन दिसत आहे? काही नाही, मी कुठं नाराज आहे. नाही नाराज आहे तू. हो आहे नाराज, तुम्ही काल आले नाही ना म्हणून नाराज आहे मी. अरे बापरे, काऊन नाही आले? आई आल्या तर तुम्ही पण यायला पाहिजेत होता ना. अरे दुकानामध्ये होतो ना, एक तर काल दोन्ही माणसं सुट्टीवर होते, त्याच्यामुळे नाही जमला. ठीक आहे, त्याच्यामुळे नाही जमला. मग आज का बरं लवकर नाही आले? अरे ते 2च्या नंतर आले माणसं दुकानामध्ये, त्याच्यामुळे मला उशीर लागला, नाही तर मी मगाशीच येणार होतो. असं एक दिवस दुकान बंद नाही ठेवू शकत का? आता सीजन आहे ना राधा, कशी बोलते तू? मग उद्याचा कसा, उद्या थांबणार नाही आहात का? बघतो ना आता, उद्याच्या उद्या. का हो, तुम्हाला आठवण नाही येत का माझी लाडोची? थांबा ना एक दिवस. आता थांबू नाही का करणे आहे? आता रात्रभर आहोस इथं, सकाळी पण राहील ना 10 वाजेपर्यंत. झाला, पोरीला पकडलो, मुलाखत केलं तुझ्यासोबत, झाला. मग गावी कधी यायचं आहे? आता वहिनी बारसा वगैरे करू म्हणत होत्या. इथं करू म्हणत आहेत का बारसा? हो वहिनी म्हणत होत्या इथं बारसा करू म्हणून. अरे मी गावी करू म्हणत होतो ना बारसा. हो तर वहिनी म्हणत आहे तर इथं करू बारसा, मग पहिला वाढदिवस मग आपण आपल्या गावी करू मस्त. हो तसं पण जमते. मग बारशाची तारीख वगैरे काढलं? हो आता 6 महिन्याने करू म्हणत होते, आता 1 महिना झाला. हो का, तर मग 8-10 दिवसातच होते का बारसा? माहित नाही बाबा आता. तर मग बारसाच्या वेळेस 2-3 दिवस दुकान बंद ठेवावं लागेल ना? हो 2 दिवस तर दुकान बंद ठेवावंच लागेल. मग राधा बारसा झाला की येशील ना? बघीन मग नंतर मी. तुम्ही जात नाही का रिसेप्शनला? भाऊ गेले का? नाही आहेत, समोर आहेत, वाट पाहून राहिले माझे. मी जातो मग. जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. हो मी येतो मी. ठीक आहे ना. मोहनजी चला ना, जाऊ रिसेप्शनला. हो भाऊ, चला. शांताचा फोन आला होता या म्हणून, ते लिपाबाई इथंच विसरली. हो का, चला मग जाऊन येऊ. तुम्ही लिफाफा आणले का? हो आहे ना, आणलाय. किती टाकायचं म्हटलं पैसे? टाकून द्याल 201 रुपये. हो का, ठीक आहे मग. आई डालीचे पप्पा गेले का? हो रमेश सोबत गेले ना. तू आता हात पाय घेत होतो म्हणले, केस बिस करतो म्हणले, ते गेले. तू येत आहे ना? हो येतो ना, आता मी घरी एकटी का करू, तुझ्यासाठीच थांबली होती बाबा. तू काहून एवढी वेळ लावली बेटा? उशीर केली, लवकर यायला पाहिजेत होता. तुझी भावजई वाट पाहत होती तुझी. मग रिसेप्शन सुरू होईल म्हणलं आणि मग गेली. फोन लावला होता ना तुला? हो वहिनीचा आला होता फोन. आई लवकर आलो असतो आम्ही, ते गाडीनं आवाज करत होती तर यांनी दाखवलं मिस्त्र्याकडे नेऊन. आणि ना मधात बंदही पडत होती खरं, तर मी म्हटली आधी दुरुस्त करून टाका बापा, फालतू रस्त्यामध्ये बंद पडली तर उपात. ते मिस्त्र्याकडे घेऊन गेले गाडी, तर तिथे उशीर लागला यांना. बरं झाला बाबा, गाडी दुरुस्त केली तर, नाही तर मग मधात बंद पडली का फजितीच होते. नाही तर काय, ते माझ्या काका सासऱ्याच्या मुलाला गाडी मागितल्या यांनी, गावी जायचं आहे म्हणतात, तर दे म्हणतात माझी गाडी, कारण तर बंद पडते म्हणतात. तर नाही म्हणाले, मला जायचं आहे म्हणते, गाडी खाली नाही आहे म्हणते. कोण देते बाई, आजकाल गाडी कोणी नाही देत बेटा. नाही तर काय. आणि हे तुझे जावई, त्या माझ्या काका सासऱ्याच्या पोराला, आपल्या भावाला किती वेळा गाडी दिला यांनी. कधी येत होते ना ते देत होते गाडी. आणि बघ नाही, आज मागायला गेले तर त्यांनी गाडी नाही दिलं. म्हटली मी यांना, पाहिलं म्हटली आता, माझे ऐकत नव्हते म्हटली. म्हणत होती मी तुम्हाला, जेव्हा केव्हा मागायला येत तेव्हा देत होते तुम्ही, ना आज तुम्हाला काम पडलं तर दिला का म्हटली तुम्हाला गाडी. चुपच होते मग. हो बाई, जावई साधे पोडे आहेत, आता तसे सगळे माणसं राहतात का बेटा? ऐकतच नाही, माझी गोष्ट ऐकतच नाही. त्या भावाच्या मधामध्ये आपण नाही पडावा बेटा. तूही तशीच आहे साई. कोणत्या कामाचे ते तसे भाऊ. मग आपल्याला काम पडलं तर कामात नाही पडत, तेही तर एखाद्या वेळेस आपल्याला कामात पडलं पाहिजे ना. ते जाऊ दे, हे साडी केव्हा घेतली तर तू? घेतली बाबा आताच, 1 महिना झाला घेतली तर. चांगली आहे साडी. हो आई, तू भाऊला काम नाही म्हणत का बेटा? बाईला साडी नाही झाली यावर्षी, घेऊन दे चांगली म्हणून, काम नाही म्हणत? दिवाळीत घेतलं तरी बेटा. तर दिवाळीत तर मी ओवाळणी करते म्हणून ते साडी मिळाली. मला उन्हाळ्याची साडी मिळते का? मला उन्हाळ्याची साडी पाहिजे ना. आता दिवाळीत घेते ना, तुझ्या घरी काही कार्यक्रम वगैरे झाले तर आणते ना. तूही तशीच आहे साई, भाऊकडूनच निघते. अशी नाही म्हणत का माझ्या पोरीला एक साडी काऊन नाही घेतो. आम्ही कसं घेतो आपल्या नंदेला, उन्हाळ्यातही घेतो, दिवाळीमध्येही घेतो. आणि भाऊ मला साडीच नाही घेत उन्हाळ्यामध्ये. तू तरी नाही देस का बेटा? हे घे 1000 रुपये का 500 रुपये, घेऊन घेशील एक साडी. हो बाई, मी कुठं कमाई करायला जातो का म्हणून राहिली अशी तर? माझ्याजवळ पडचे पैसे बेटा. पैसे राहत नाही, महिना बिना भेटते तर राहतच नाही का तुझ्याजवळ?
नाही ठेवत ना बेटा, आता घरी खर्चायला लागत नाही का पैसे? ते पोरगी नागपूरला शिकते, मग तिलाही महिन्याचा ते किराया बिराया लागते. कमी खर्च येते का बाहेर शिकवला पोरांना? तर नाही ठेवत बापा, मी 100-200 रुपये ठेवतो आपल्याजवळ फक्त. तशीच कर, 100-200 रुपये ठेव. तुला म्हणूनही काही अर्थ नाही आहे. आपल्या पोराचा सांगशील तू, माझ्या पोराला अडचण आहे तर असं आहे तर तसं आहे, पण अशी नाही म्हणत का चल बापा माझ्या पोरीला एकही साडी नाही झाली उन्हाळ्यामध्ये, तर यावर्षी तरी हे घे बाई 1000 रुपये, नाही तर ए रमेश घेऊन दे ना रे बाईला एक साडी, असे नाही म्हणू शकस तू. बेटा तुला आता यातली परिस्थिती माहीत आहे, तरी तू अशी बोलून राहिली. राहू दे ना आई, राहू दे, सगळं माहित आहे. वहिनी का आपल्यासाठी साड्या नाही घे का? नाही घेतलं ना, तिनंही नाही घेतलं. तुला दिवाळीमध्ये घेऊन दिलं, तशीच आपल्यासाठी घेतलं तिनं साडी. तिच्या भावाच्याच घरची साडी भेटली तिला. पाय बरं, तिच्या भावाच्या घरची साडी कशी मिळते? आता कशाला हरकंड्या गोष्टी करते बेटा? आता हे साडी घेतली ना, झाला ना, घेऊन दिला ना जावयांनी. मी म्हणतो त्यांना घेऊन द्या म्हणून, भेटले ते लाडल्या बहिणीचे पैसे तर घेतली मी साडी. झालं मग कशाला बोलून राहिली एवढी? असे हरकंड्या गोष्टी नाही करावा बेटा. जाऊ दे, आता माझी आई समजून नाही येतं, कोणाला म्हणू भावजेला म्हणू, कोणता अर्थ आहे? काही नको म्हणशील बेटा, साडी सुडी पद्धत घरी अडचण आहे, मग पाहिन वाटल्यास देईन मी तुला 1000 रुपये. राहू दे ना, आता तुझ्याजवळ बोलली मी का वहिनीला बोलते का? हो तेच म्हणलं, नको बोलशील. आई आता आपल्या मनातल्या गोष्ट मी तुझ्याजवळ नाही सांगेन तर कोणाजवळ सांगेन? हो सांगितली माझ्याजवळ तर चांगला केली. आता चल जाऊ रिसेप्शन मध्ये. का हो बापा, आई तुझी रिसेप्शन म्हणते, रिसेप्शन म्हणत जा ना. उठ बापा, कायचे नाव आहेत तर माहित नाही, रिसेप्शन ना डिपेक्शन. राहू दे, काही नको म्हणत, चल. दरवाजा लावली का बाई मागेचा? हो लावली नाही साखळी. त्याच्यात सरवता नाही टाकली का? नाही बाई, सरवता टाकून दे. तो तिकडून मागे येऊन हात टाकला का निघते, साखळी निघते त्या दरवाजाची. हो का? टाकते. हो दादा, नंतर मोबाईल बघशील ना, तो मोबाईल खिशामध्ये टाक बापा, आधी वाढण्याकडे लक्ष दे. लोक स्वतःच्याच हाताने घेऊन राहिले ना, कशाला इथं तुम्हाला ठेवलं आम्ही? काही समजत नाही बापा, जेव्हा पाहिला तेव्हा हातात मोबाईलच पकडतात. कामाच्या वेळेसही मोबाईल पाहावा लागते का? अजी काकाजी, वाढून राहिलो का वाढून राहिलो म्हणते? आता 2-3 जण स्वतःच्याच हाताने घेतला ना, मी का बघत नव्हतो का? अजी काकाजी, थोडा इमर्जन्सी होता म्हणून फोन बघत होतो. कशाची इमर्जन्सी होती? कशाची इमर्जन्सी होती माहित नाही आहे का तुम्ही लोक इकडे आले आहात म्हणून? का बापा काकाजी, पहिल्यांदा पाहता मी की मोबाईल नाही बघू देता तुम्ही? अरे बाबा, आता एकदाचे जेवण झाले की मग बसला मोबाईलच घेऊन. इथं कशासाठी ठेवला आहोत की व्यवस्थित तुम्ही वाढा लोकांना, बरोबर थोडा भात द्या, अन्न वाया नाही गेला पाहिजे. कोणी काय करतात, स्वतःच्या हाताने घेतात, घेऊन घेतात, पुन्हा यावा नाही लागेल म्हणून, मग तेवढा काही त्यांना खाऊन होत नाही, मग अन्न वाया जाते ना तेवढा. काकाजी तुम्ही म्हणता बरोबर आहे, लोक ऐकत नाही ना. 1 चम्मच भात दिला तर अजून टाक म्हणतात. नाही द्यायचंच नाही, तुम्ही आधी खा म्हणा, खूप आहे म्हणा, संपत नाही म्हणा अन्न, आधी एवढा संपवा मग अजून या म्हणा, देतो म्हणा जेवढा लागते तेवढा. आणि पुऱ्या पण 2-2 द्या, गुलाबजामुन पण 2-2च द्या, नंतर मग मागतील तर द्याचा. अजी काकाजी, का 2-2 गुलाबजामुन द्या म्हणता तुम्ही? ऐकत नाही बापा लोक. वाट्यामध्ये 2-2 गुलाबजामुन काढला तरी पण ते अजून 1 टाक, अजून 2 टाक असे म्हणतात. नाही बिलकुल द्यायचं नाही, हे संपवा म्हणा, या म्हणा, जेवढे पाहिजे तेवढे देतो म्हणा. फालतूमध्ये 4 घेऊन जातात ना, मग 2च खातात ना, 2 टाकतात ना. तसं नाही झालं पाहिजे, अन्नाचा नाश नाही झाला पाहिजे. माझ्या घरच्या लग्नामध्ये मागच्या वर्षी तसंच झालं ना. मारा आधी किती अन्न वाया गेला आणि मग नंतर शेवटी कोणाकोणाला मिळालं नाही. असंच होते, बपे म्हटलं की असंच होते, ज्यांना मिळते त्यांना खूप मिळते आणि कोणाला काहीच नाही मिळत. हो जी काकाजी, एकदम बरोबर म्हणून राहिले तुम्ही, पण लोक नाही ऐकत काकाजी. मी 2 पुऱ्या देतो तर अजून 1 दे, अजून 2 दे असे म्हणतात. नाही बिलकुल नाही द्यायचं, मी म्हणतो ना तुम्हाला, बिलकुल द्यायचं नाही, त्यांचं नाही ऐकायचं. मग आम्हाला उलटे पुलटे म्हणतील तर? नाही म्हणत, कोणी काही म्हटलं की मी आहे ना, मला आवाज द्या, मी आहे, इथंच आहे. ते तिकडे डस्टबिन जवळ किती भात टाकलाय, झाला असेल तर तो ठेव, मोबाईल ठेव आतमध्ये तू. हो बस 1 मिनिट काकाजी, 1 मिनिट. अजी सरपंच भाऊ, सरपंच भाऊ, हो येतो. रामरामजी भाऊ, का म्हणता? नाही तुम्ही तिथं दिसलं की नाही म्हणून आवाज मारलो. आता आम्ही निघत आहो गावी, चाललंय. पण का झालं जेवण बिवण? हो झालं, जेवण वगैरे झालं. असं काय बापा, लोकांचं काही समजत नाही. पाय रे, आता तुझ्या वहिनीचा फोन आला होता तरी मी फोन नाही उचललो. मेसेज केलं तर आता मेसेज बघत होतो, तर हे काका म्हणतात की फोन कशाला बघते, असा तर तसा फालतू. मग घरी गेल्यावर मग मलाच सहन करावं लागेल ना, बोंबलेल माझ्या मागे, तुम्हाला एवढी वेळ नाही मिळत का, फोन नाही उचलत, असं तर तसं. यांचं कामच राहते तसं. ह्या इकडे आहेत जेवणाच्या ताट्या, इथून घ्या, इथून न्या जेवणाच्या ताट्या. हा इथं आहेत वाट्या, 2 वाट्या धरा, 2 वाट्या.
अरे पांडू सांडवू नको ना बेटा, चांगला ना खा ना गा. आई इथं ह्या गंगू मावशी आहेत ना, जेवण करून राहिले. इथं बस, मी आणून देते तुमच्या ताट करून. हो आण इथंच बसतो. आल्या का सुलकाबाई? हो बापा आली आता. म्हणलं टिफिन आणण्यापेक्षा घरी मीच चालले जाते जेवण करायला. चांगलं झालं ना बाई आल्या तर. पांडू काही लागते का तुला? हो काकू गुलाबजामुन पाहिजे. हो आणून देते आणून देते. अहो नको बाबा कोणता नको आणू. पहिले हा भात घेत खाऊ दे. नुसते गुलाबजामुनच खाल्लं, 4 खाऊन होऊन गेले याचे. जा ना कोणता आण ना लवकर ताट बनवून. हो आई आणते. बापा गंगू एकटीच बसून गेली ना जेवण करायला नातवासोबत? नाही नाही बाई, याला भूक लागली होती तर याची आई घेऊन आली याला. तिला फोटो काढायसाठी बोलवत होते म्हणून मग मी आली ना बसली याच्याजवळ. आता त्यालाच जेव म्हणलं तर म्हणते आजी तू पण जेव म्हणते, म्हणून मग मी पण जेवण करायला बसले. असं आहे ना पोरांचा. हो बरोबर आहे, नातवायचं तसंच राहते. बसले तरी किती जण, कोणी इकडे तर कोणी तिकडे. सुलकाबाई तुम्ही तिकडे बसा ना आता, खुर्चीवर जाऊन बसा इथं खाली बसण्यापेक्षा. नाही हो बापा गंगू, माझ्या खुर्चीवर जेवण चांगला होत नाही, खालीच बसतो मी. हो आपलाही तसाच आहे, त्या खुर्चीवर जेवल्यासारखा नाही वाटत, म्हणून मी खालीच बसली. हा माझा नातू बोंबलत होता, आजी खुर्चीवर बसून ना खुर्चीवर बसून ना म्हणून. मी म्हणलं तुला जेवायचं असेल तर इथं बस, नाही तर मी चालली म्हटलं. तेव्हा कुठं ऐकला. सुलकाबाई फोटो गिटो काढले की नाही का? हो गेली होती त्या स्टेजवर गेली होती, फोटोही काढले. नारायण म्हणते मोठी आई ये म्हणते, फोटो काढ म्हणते. मग गेली मी. नाही नारायणची सगळीकडे लक्ष राहते, सगळ्यांना आवाज देते ना, बोलवते ना, फोटो काढते. हो बरोबर म्हणून राहिली गंगू तू. नाही तर कोणी कोणी आपल्याच तालामध्ये राहतात नाही का? हो तसा नारायण नाही आहे म्हणा पोरगा. मोठी जेवायला बसून गेल्या का तुम्ही? हो बाबा, आता हा नातू माझ्या आजी जेव केला तर म्हणलं जेवून घेतो. आता तुम्हाला बोलवायलाच आली होती मी तिकडे जेवण करायला चला म्हणून. जेवून घ्या तुम्ही, जेवून घ्या. आता बसले ना मी इकडे, आहे ना हे कावेरी की. हो मोठी बाई झाला का तुमचं जेवण? नाही ना मंजुळा, व्हाच आहे जेवण. चला मग आमच्यासोबतच जेवाल, तिकडे टेबल लावत आहेत. नाही हो बापा मंजुळा, तिकडे टेबलवर नाही येत मी. इकडेच तर बस म्हणत होती माझी सून खुर्चीवर. नाही म्हटली मी. मोठी बाई ताट बनवून पाठवू का? गेली आहे ना कोणता, आणून देते ताट. हो का? मंजुळा रीना आली आहे, मुलाखत वगैरे झाली का? हो आली होती ना रीना, माझ्याकडे आली होती, बोलली वगैरे माझ्यासोबत. फोटो गिटो काढला का मोठी बाई? हो काढलो झाली काढून फोटो. अरे मंजुळा इकडे आहे का तू? ते टेबल वगैरे लावून झाले ना, चला ना जेवण वगैरे करायला. वहिनी चला जेवण करायला. नाही बापा मी इकडेच जेवतो बसून, तुम्ही जेवण करा. काहून तर वहिनी, आता तुमचं जेवण व्हायचंच आहे ना, चला ना तिकडे सोबत बसा. नाही मला त्या खुर्चीवर जमत नाही जेवण करायला बरोबर. या वहिनी तर गंगू वहिनी तर इथंच बसून गेले जेवण करायला. तेच तर म्हणत होती मी यांना. आता पांडू म्हणत होता म्हणे की जेवण कर आजी जेवण कर, म्हणून बसल्या. आहे ना कावेरी आहे ना, ते बसेल ना. कावेरी आहे, महेश आहे. मंजुळा जा घेऊन ये सगळ्यांना, तिथं टेबल वगैरे लावून झाले. सगळ्यांना म्हणजे आता इवाय वगैरे ना तुम्ही घेऊन या ना. हो त्यांना मी आणतो, तू इनबाईला वगैरे आणणार. आणि कोण कोण आहेत अजून जेवण करायला सगळं घेऊन ये, उशीर होईल म्हणत आहेत जायला मग. हो आणते. ठीक आहे भाऊ, राम राम, आता निघतो आम्ही. हो ठीक आहे, खूप उशीर झाला बघा. लवकर कार्यक्रमही सुरू करून एवढा उशीर झाला. ते होत राहते भाऊ सगळं व्यवस्थित होता ना? काही नाही सगळं व्यवस्थित होता, जेवण घेऊन सगळं व्यवस्थित होता. जीजू चला ना तुम्ही पण सोबत. रागिनी येईन ना, तू थांब मग उद्या जाऊ सोबत आपण. नाही जीजू आता चला सोबत. नाही बेटा रागिनी, आज तुझ्या जीजूला यायला नाही जमत. हो का? नारायण दिलं का आपल्या साडींना पैसे दिलं? हो आई दिलो ना. राहा ना दर्शना रागिनी, तुम्ही दोघी बहिणी थांबा. नाही बाबा, आम्ही कशाला थांबून, आम्ही आपल्या ताईला घेऊन जात आहोत. हो तर म्हणून तुम्ही थांबा म्हटलं. ठीक आहे बाई, मग निघतो आता आम्ही. हो बाकीच्या सगळ्या गाडीत बसल्या का? हो गाडीत बसल्या ना सगळ्या. याई आमच्या इथल्या तिकडे गाडीकडेच थांबल्या आहेत का बाबा? कावेरी गिवेरी चला मग तिकडे गाडीकडेच. लक्ष्मी कधी येऊ मग आम्ही घ्यायला? मी का सांगू बाबा कधी येता तर. भाऊ आता आम्ही मुलीला घेऊन जातो. हो ठीक आहे ना. जावई या मग 2 दिवसाच्या नंतर. मामाजी 2 दिवसाच्या नंतर म्हणजे कधी? परवाला का? हो आता 2 दिवस राहू द्या मुलीला घरी आमच्याकडे, मग येऊन जा. पार्वतीबाई कधी यायचा लक्ष्मीला घ्यायला? आता बघा बापा, आमची मुलगी तर तुमची झाली सून, आता तुम्ही कधी येता काय येता आता मी का सांगणार. पण आमची इच्छा आहे 2 दिवस राहू द्या मुलीला आता. बरं ठीक आहे ना. चला आवाज देऊन राहिले.